3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केले. या प्रकरणामध्ये सीबीआयनं एकूण 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी या सगळ्यांविरोधात कोणताही पुरावा नसल्यानं त्यांना निर्दोष घोषित केलंय. दिल्ली दारू धोरण प्रकरणामध्ये सर्व आरोपांमधून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. निर्दोष मुक्त झाल्यानंतर केजरीवाल खूप भावनिक झाले, तसंच कुटुंबियांसोबत भेटत भावूक झालेले. भारतावर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. यामध्ये काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यामुळे शहरी भागात अलर्ट जारी करत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. नोएडामधील एका विद्यार्थ्याला स्कूल बसमध्ये 7 तास बसमध्येच कोंडून ठेवलं. स्कूल बसच्या निष्काळजीपणामुळे आणि स्कूल चालकाच्या निष्काळजीपणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. भारतीय हवाई दलाचा महासराव पाहायला मिळतोय. वायुशक्ती राजस्थानातील जैसलमेर येथे सुरू झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वदेशी बनावटच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंडमधून उड्डाण केलं. हे उड्डाण जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून सुमारे 25 मिनिटं चाललं. जेएनयूमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे. 25,000च्या जात मुचलक्यावर कोर्टानं आरोपींना जामीन मंजूर केलाय. सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान गेल्या 9 दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. आमिर खाननेही सलीम खान यांची भेट घेतली. आमिर खानने सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत सलीम खान लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत असल्याचं म्हटलंय. अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आलिशान जीवनशैलीसाठी चर्चेत आहे. उर्वशीने आपला 32वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसासाठी उर्वशीने खास केक तयार केला. हा केक 7 स्तरांचा असून या केकची किंमत 16 कोटी रुपये होती. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसरा भाव उमटवणाऱ्या नाटकांची एक नवी लाट सुरू होती आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत लवकरच लाडकी विहीण योजना या नाटकासह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 5 मार्चपासून लाडकी विहीण योजनाचे प्रयोग मुंबईतल्या विविध नाट्यगृहांमध्ये होणार आहेत. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलंय. जुलैपर्यंत 9 टीएमसी पाण्याची गरज आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पावसाला उशीर झाल्यास पाणी कपातीचं संकट ओढावणार आहे. गेवराईमध्ये शिवरायांचा पुतळा नियोजित जागेमध्ये ठेवणार आहे. पुतळ्याची जागा बदलल्यास शिवप्रेमींचा विरोध आहे. गेवराई पोलीस ठाण्यावर शिवप्रेमींनी मोर्चा काढलाय. भंडारा गोंदियामध्ये बाळ विक्री प्रकरण 10 सदस्यीय SIT स्थापन करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात बाळ विक्री प्रकरणाचा तपास होणार आहे. नवी मुंबईतल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोट उसळल्याचं पाहायला मिळालं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. लाकडांच्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. येवल्यातल्या अंगणगाव जवळील रायतेमधील ही घटना आहे. आगीमुळे संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय.